बीडीडी चाळीतील नागरिकांना आज हक्काचं घर मिळणार आहे। बीडीडीतील 864 सदनिका धारकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज चावी वाटप करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत। तर बीडीडी वासियांना आज हक्काची घरं मिळणार आहेत। 846 घरधारकांना आता ही घरं मिळणार आहेत। बीडीडी वासियांना त्यांच्या नव्या घराच्या चाव्या आज मिळणार आहेत। आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिथे उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळामध्ये त्या घरातून त्यांच्या मुलांचं उज्ज्वल भविष्य घडणार आहे आणि त्याच घरातून नव्या आशा, नव्या स्वप्नांची सुरुवात होणार आहे। या ऐतिहासिक तर आज यांच्या हस्ते चावी वाटप करण्यात येणार आहे। बीडीडी वासियांना आज हक्काचं घर मिळेल। तर 864 बीडीडी वासियांना आज घरांच्या चाव्यांचं वाटप करण्यात येणार आहे। आणि याच आनंद उत्सवाचे आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री तिथे आहेत। इतरही महत्त्वाचे नेते आणि मंत्री तिथे आपण स्टेजवर बघतोय। मुंबईच्या नायगाव येथील बीडीडी चाळींचा प्रकल्प काही वर्षांपूर्वी हाती घेण्यात आला होता आणि त्या प्रकल्पाचा खरं तर पहिला टप्पा आज पूर्ण झाला आहे। एकूण 8 टॉवर्स आहेत आणि 8 टॉवर्समधले 5 टॉवर्स हे उभे करून तयार झाले आहेत। जवळपास 864 फ्लॅट्सचं आज वितरण होणार आहे। त्यातले 420 फ्लॅट्स जे आहेत ते पोलीस कर्मचारी असतील, सुरक्षा रक्षक असतील, त्यांच्यासाठी खास राखीव ठेवण्यात आले आहेत। मी सध्या त्याच इमारतीमध्ये आहे आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकता हेच ते फ्लॅट्स आहेत जे सध्या तयार करण्यात आलेले आहेत। एकनाथ शिंदे असतील, सुनेत्रा पवार असतील यांच्या हस्ते खरं तर या संपूर्ण सदनिकांचं आज वितरण होणार आहे। आपण सध्या आहोत या फ्लॅटमध्ये आणि या फ्लॅटचा हा हॉल आहे, लिव्हिंग रूम ज्याला आपण म्हणतो। आणि आपण जर इथे बाहेर जर आपण खिडकीतून दाखवण्याचा प्रयत्न केला तर हा तो संपूर्ण प्रकल्प आहे। जवळपास 23 मजल्यांचे सगळे टॉवर्स आहेत। 8 पैकी 5 टॉवर्स जे आहेत ते बांधून तयार करण्यात आलेले आहेत। त्या टॉवर्समधील जे फ्लॅट्स आहेत त्या फ्लॅट्सचं आज वितरण होणार आहे। आपण पाहतोय स्वतंत्र अशी पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे। अंडरग्राऊंड पार्किंग आहे या संपूर्ण वसाहतीला। थोडंसं आपण पुढे फ्लॅट नेमका कसा आहे ते दाखवू। या बाजूला जर आपण आलो तर इथे चांगलंच भलं मोठं असं किचनसुद्धा देण्यात आलेलं आहे आणि किचनच्या अगदी समोर जर आपण पाहिलं तर एक कॉमन वॉशरूम, कॉमन टॉयलेट आपण ज्याला म्हणतो, तर हे कॉमन वॉशरूम इथे देण्यात आलेलं आहे। खरं तर 2 BHK हा फ्लॅट आहे। जवळपास 500 कार्पेट्स 500 कार्पेट स्क्वेअर फीट, 500 चौरस फुटांचा हा फ्लॅट आहे। इथे जर आपण पाहिलं तर पहिला बेडरूम जर आपण जो म्हणतो की पहिला बेडरूम आहे हा जवळपास 10 फुटांचा 10 बाय 10चा हा बेडरूम आहे। आणि नंतर पुढे फ्लॅटच्या अगदी शेवटच्या टोकाला जर आपण पाहिलं तर इथे हा मास्टर बेडरूम देण्यात आलेला आहे। चांगलाच मोठा मास्टर बेडरूम आहे। जवळपास 10 बाय 12 फुटांचा हा बेडरूम आहे आणि त्या बेडरूमला लागून मास्टर टॉयलेटसुद्धा देण्यात आलं। मास्टर टॉयलेट म्हणजे काय तर एक असं टॉयलेट असतं जे एका स्पेसिफिक जो बेडरूम असतो त्या बेडरूमसाठी अलॉटेड असतं, ते हे टॉयलेट आहे। आणि चांगलंच मोठं हे टॉयलेट आहे, म्हणजे अगदीच कॉम्पॅक्ट नाही आहे। सगळं कमोड असेल, वॉश बेसिन असेल, सिंक असेल, सगळं नळ असतील, सगळं बसवण्यात आलेलं आहे। संपूर्ण फ्लॅट जो आहे तो रेडी आहे आणि आज या फ्लॅट्सचं जवळपास 864 फ्लॅट्सचं आज वितरण होणार आहे। त्यामुळे अर्थात अनेक लोकांच्या घरात आज आनंद असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश यांच्यासह मी संकेत वरक, न्यूज 18 मराठी, मुंबई। तर बीडीडी चाळीतील नागरिकांना आज त्यांच्या हक्काचं घर मिळतं। आपण बघतोय जे बीडीडी चाळीतील नागरिक आहेत अतिशय आनंदामध्ये त्यांच्या घरांच्या चाव्या या घेऊन जात आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ज्या महिला आहेत चाळीतील त्यांचा सत्कार करण्यात येतोय आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर सुनेत्राताई पवार यांच्याकडून नवीन घरांच्या चाव्यांचं वाटप करण्यात येत आहे। बीडीडी चाळीतील नागरिकांना आज त्यांच्या नवीन घरांच्या चाव्याचं वाटप यांच्याकडून करण्यात येत आहे। 864 सदनिका धारकांना आज मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते नवीन घरांच्या चाव्याचं वाटप करण्यात येत आहे। ही थेट दृश्य आपण बघतोय। बीडीडी वासियांच्या चेहऱ्यांवर आनंद दिसून येतोय। आज नवीन घराच्या चाव्या त्यांच्या हातात पडतायत आणि थोड्याच दिवसांमध्ये ते त्यांच्या नवीन घरामध्ये राहायलाही जातील।
तर हे BDD वासियांच्या नवीन टॉवरचे आतले दृश्य आहेत. कशा पद्धतीने हे टॉवर सजवण्यात आलेत, कारण आज त्याचं उद्घाटन पार पडलं आहे. आज त्या नवीन घरांच्या चाव्या या BDD वासियांना मिळतात. 846 घरं आज दिली जाणार आहेत, त्यांच्या चाव्या दिल्या जाणार आहेत.